खूप अशा लेअर सुटलेल्या शंकरपाळ्या आज आपण बनवणार आहोत। अगदी एक शंकरपाळीला पाहू शकता तुम्ही लेअर सुटलेल्या आहेत। अगदी खुसखुशीत खमंग अशा शंकरपाळ्या आपल्या झालेल्या आहेत। 1 किलो मैद्यापासून आपण शंकरपाळ्या बनवणार आहोत। अजिबात तुपाचा वापर न करता पाहू शकता किती क्रिस्पी बनलेल्या आहेत आणि तेल पाहू शकता बिलकुल हातांना नाही लागत आहे। एकदम तेल फ्री आपल्या शंकरपाळ्या बनणार आहेत। एकदम इझी मेथड आहे, ज्यांना जेवण बनवता येत नाही ते सुद्धा करू शकतात। इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण शंकरपाळ्या बनवणार आहोत। चला करूया स्टार्ट। पहा इथे एक भांडं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही 1 कप किंवा 1 वाटी घ्या तुम्ही मेजरमेंटसाठी आणि तीच एंडपर्यंत वापरायची आहे। तर 1 कप मी टाकलेली आहे साखर, त्याच कपाने मी टाकलेलं आहे पाणी आणि त्याच कपाने आपल्याला घ्यायचं आहे रिफाइंड ऑइल म्हणजेच तेल। तर सगळ्यांनाच तूप परवडेल असे नाही, ज्यांना तरीही तुपाचा वापर करायचा आहे त्यांनी सेम एवढ्याच क्वांटिटीमध्ये वितळून तूप घ्यायचं आहे। पण तर इथे पहा 1 कपाला थोडं कमी असं मी तेल घेतलेलं आहे। ग्रॅममध्ये म्हणाल तर 200 ग्रॅम हे तेल होतं आणि ह्याला फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि जशी साखर विरघळेल लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळत राहील। चला आता पहा इथे मळण्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे पाणी केलं होतं साखरेचं ते ओतून घ्यायचं आहे। ह्या पाण्याला आपल्याला रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचं आहे आणि एकदम नॉर्मल पाणी झालं पाहिजे। जसं पहा मी बोट टाकते तर नॉर्मल पाणी आहे आपलं। ते झाल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। अगदीच अर्ध्याहूनही थोडं मी मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याच बरोबर आपण मैदा याच्यात टाकायचा आहे। तुम्ही पाहू शकता जो कप मी आधी स्टार्टिंगला मेजरमेंटसाठी घेतला त्याच कपाने इथे मी 4 कप मैदा मी इथे टाकलेला आहे आणि 5वा कप साईडला ठेवलेला आहे। जसं आपल्याला लागेल तसं हा 5वा कप जो ठेवला आहे त्यातलं थोडं पीठ आपण घेणार आहोत। अगदी हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला, चपातीसारखं अगदी जोर लावून नाही मळायचं। फक्त आपल्याला हे सर्व मिक्स करून रफली मळायचं आहे आणि जेवढं हार्ड मळाल तेवढंच शंकरपाळ्या ज्या आहेत त्या क्रिस्पी बनतील। त्यामुळे हे पहा इथे पीठ अजून लागलेलं आहे मला। अर्धा कप मी करेक्ट असं पीठ घेतलेलं आहे आणि रफली याला मळते। तर टोटल आपल्याला 4 आणि अर्धा असं 4.5 कप मैदा लागलेला आहे। केजीच्या हिशोबाने जर म्हणाल तर करेक्ट 1 किलो मैदा इथे मी वापरलेला आहे। तुम्ही जर म्हणजे कराल जेव्हा तेव्हा कप किंवा वाटी जे पण मेजरमेंटसाठी घ्याल ते एकच ठेवा, म्हणजे त्याच्यानेच तुम्ही पाणी साखर तेल त्याच्यानेच मैदा टाका, म्हणजेच तुमचं मेजरमेंट जे आहे ते अजिबात चुकणार नाही आणि तुमच्या शंकरपाळ्यासुद्धा माझ्यासारख्या अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतील। तर हे पहा अगदी हार्ड असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि याला ठेवायची अजिबात गरज नाही। पहा अर्धा कप उरलेला आहे, 4.5 कप मैदा आपल्याला पीठ मळण्यासाठी लागलेला आहे। तर अगदी मी लगेचच मळल्याच पहा एक गोळा घेतलेला आहे लाटायला, याला अजिबात ठेवायची गरज नाही आहे। त्यामुळे तुम्ही जर करायला घेत असाल 0 टाईममध्ये तर अगदी अर्ध्या तासात सुद्धा तुमच्या शंकरपाळ्या व्यवस्थित आणि बनतील, म्हणजे जास्त वेळ नाही लागणार त्याला। पहा एक गोळा घेतलाय त्याला रफली असं मी मळून घेते। मळून म्हणता येणार नाही, व्यवस्थित फक्त गोल करते का, कारण की आपण जेव्हा लाटतो तेव्हा साईडून ह्या चिरा पडू नयेत म्हणून। तर आता पहा जितकी पातळ लाटता येईल तुम्हाला याची लातिंबी तेवढी पातळ तुम्ही ही लाटून घ्यायची आहे। तुम्ही जर का अर्धा किलो मैद्याच्या शंकरपाळ्या बनवणार असाल तर आपण जे सगळं म्हणजे साखर असेल पाणी असेल तेल असेल तर हे सगळं अर्ध घ्यायचं। अर्धा कप घ्या तुम्ही, म्हणजेच तुमच्या अर्धा किलोच्या शंकरपाळ्या सुद्धा व्यवस्थित होतील। अजिबात मेजरमेंट जे आहे ते चुकणार नाही। तर हे पहा अशा पद्धतीने मी व्यवस्थित अशी लातिंबी जी आहे जितकी पातळ करता येईल तेवढी हलक्या हाताने लाटायचं असतं, कारण शंकरपाळ्यांना अजिबात जोर देऊन लाटायचं नसतं। तर हे पहा जेवढी पातळ होईल तेवढी मी ही लाटून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे आपल्याला यांना रोल करून घ्यायचं आहे, कारण आपल्या शंकरपाळ्यांना आपल्याला लेयर्स हवे आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला ही ट्रिक यूज करायची आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि जास्त काही वेळ नाही लागत, झटपट फक्त रोल करायचा आणि ह्याला हे असं पहा गोल पुन्हा होतं तसं
गोल करायचं, प्रेस करायचं, त्याचं टोक जे आहे ते बंद करायचं आणि ह्यांना पुन्हा लाटून घ्यायचं. पण अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे. पहा, तर हे पहा लाटून माझं झालेलं आहे. आता जास्त मोठं नाही, कारण जाडसरच ठेवायची, तेव्हाच त्याला लेअर सुटतील. तर व्यवस्थित मी इथे लाटून घेते आता. जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही. शेप वाकडा तिकडा आला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला नंतर आपण यांना आपला हवा ते शेप आपण देऊ शकतो. तर पहा, इथे इतकी जाड मी ठेवलेली आहे. तर जाडच ठेवायची, म्हणजे लेअर सुटतात, जास्त नाही पातळ करायची. आता काय करते मी, चौकोन असा शेप करून घेते आधी, म्हणजेच माझ्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या व्यवस्थित एका साईजच्या आणि व्यवस्थित बनतील. तर इथे शंकरपाळ्याचा कटर असतो, तर तो असेल तर तुम्ही तो यूज करा. तो नसेल तर तुम्ही माझ्यासारखा पिझ्झा कटर यूज करू शकता. तेही नसेल तुमच्याकडे तर तुम्ही सुरीनी सुद्धा आपला नाईफनी खूप इझिली कट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही येणार. पहा, इथे आता मी अशा पद्धतीने 1-1 इंच छोटे छोटे असे लाईन्स करते, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या. तुम्हाला कोणाला अशा काजू कतरीसारख्या सुद्धा शेप आवडतो तर तुम्ही तसाही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी अशा पद्धतीने व्यवस्थित अशा कट करून घेते आणि खूप इझिली निघताना सुद्धा हे निघतील, काही प्रॉब्लेम होणार नाही. अगदी अलगद असं कापून घ्यायचं व्यवस्थित. तुम्हाला माहिती आहे का, हे शंकरपाळ्या इतक्या खुसखुशीत होतात ना की लहान मुलं तर खातातच, पण म्हातारी माणसंसुद्धा खूप इझिली हे खाऊ शकतात. अगदी तोंडात विरघळण्यासारख्या शंकरपाळ्या आपल्या बनतात. पहा, अगदी इझिली निघतात हे शंकरपाळ्या, अजिबात चिटकत नाही, काही नाही आहे. तर अशा व्यवस्थित आपण सगळ्या करून घेऊया. तेल पहा, इथे मी गरम करायला ठेवलं होतं. तर तेल लक्षात ठेवा, ना ही थंड असलं पाहिजे ना जास्त गरम असलं पाहिजे. मीडियम टेम्परेचरवर आपलं तेल आहे ते गरम झालेलं असलं पाहिजे व्यवस्थित. त्यानंतर जेव्हा आपण शंकरपाळ्या टाकतो तेव्हा लो फ्लेमवरच ठेवायच्या आणि एंडपर्यंत आपल्याला यांना लो फ्लेमवरच म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत ते क्रिस्पी बनतील. तशा पद्धतीने मी हळूहळू ज्या शंकरपाळ्या होत्या त्या आपल्या तेलात सोडते. तर एक बॅच टाकून म्हणजे मी टाकते आहे, पण लक्षात ठेवा जास्त पण अशा शंकरपाळ्या नाही टाकायच्या, कारण त्यांनासुद्धा शिजण्यासाठी जागा हवी असते. त्यामुळे एकदम अशी अडचण नाही करायची, पण व्यवस्थित जेवढं तेल टाकले त्या हिशोबाने तुम्ही शंकरपाळ्या टाकून घ्या. तर पहा, इथे माझ्या शंकरपाळ्या सगळ्या टाकून झाल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे शंकरपाळी टाकल्यानंतर 1 ते 1.5 मिनटं अजिबात हात लावायचा नाही. हे बघा, मी हलवल्यात का नाही, अशाच ठेवून द्यायच्या, कारण ज्या लेअर सुटणार असतात ना त्या आपण हलवतो ना, तर त्या हलवण्यामुळे ना त्या लेअर्स तुटतात, हे होतात. त्यामुळे अजिबात नाही. आणि तेलात पण शंकरपाळी विरघळू शकते, त्यामुळे अजिबात हलवायचं नाही. कोणत्याही पद्धतीने केलं तरी शंकरपाळ्यांना लगेच हलवायचं नाही. 1.5 मिनिटानंतर पहा अशा हलवायचं एकदा, पुन्हा हलवतच राहायचं, म्हणजे पण 1-1 मिनिटाच्या हिशोबाने. आणि लो फ्लेमवर जोपर्यंत त्याचा छान असा गोल्डन ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला यांना असंच लो फ्लेमवरच शिजवायचं आहे. तर पहा, इथे 3 ते 4 मिनिटानंतर यांचा कलर अशा पद्धतीने झालेला आहे. तर जेव्हा असा गोल्डन हलका ब्राऊन होईल तर लगेचच आपण यांना काढून घ्यायचं आहे. का तर हे काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती चालू होते, याचा कलर जो आहे तो डार्क होतो. तर पहा, शंकरपाळ्या आपल्या करून झालेल्या आहेत, अगदी झटपट, अजिबात जास्त काही तामझाम नाही. आणि पहा किती छान अशा लेयर्स आपल्या शंकरपाळ्यांना सुटलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. हॅपी दिवाळी.